नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण चिरमुरे आणि टोमॅटोपासून ना मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवतोय. तर त्यासाठी इथं ना आपण चिरमुरे आणि टोमॅटोचा छान असा वापर करतोय. रेसिपी ना संध्याकाळच्या वेळेला चटपटीत चहासोबत खायला खूप मस्त लागते. अगदी झटकीपट बनते आणि सगळ्यांना आवडणारी अशी मस्त चटपटीत रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी आज काय बनवलं आहे ते. तर त्यासाठी आपल्याला इथं 1 वाटी इतकी मटकी लागणार आहे. तर मी मटकीला चांगलेसे मोड आणून घेतले होते आणि ती 1 वाटीनं मोजून घेतली. आता एक पॅन घेतला. पॅनमध्ये आता आपण 1 छोटा चमचा इतकं तेल घालूयात. ह्या रेसिपीला फारसं तेल लागत नाही. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकली आणि जी आपण मोड आलेली मटकी होती ती 1 वाटी संपूर्ण घातली आणि आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि 2 मिनटं सुरुवातीला ही मटकी तेलावरती चांगली परतवून घ्यायची. मी आधी पण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की मटकी तेलावरती परतली की त्याचा सुगंध आणि त्याची चव ना ती खूप छान येते. त्यामुळे मटकी चांगली तेलावरती नेहमी परतून घेत चला. तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. आता बघा, साधारणपणे 2 मिनटं मी अशा पद्धतीनं मटकी जी ती हलकी अशी परतवून घेतली. आता ह्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपण एक वाफ जी आहे ती काढून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, मटकी चांगलीशी मस्त वाफते. आता मटकी किती शिजवायची हे पण सांगते. अगदी फार ना मऊ करायची नाही आणि अगदी ना कच्ची पण नाही ठेवायची. हलकी वाफ आली पाहिजे, म्हणजे बोट चेपी अशी मटकी शिजवून घ्यायची. तर मस्त शिजवून तयार झाली. आता गॅस बंद करून घेऊयात. आता इथं ना आपण लाल मिरचीचा ठेचा करू. त्यासाठी 5 ते 7 लाल मिरच्या घेतल्या सुक्या. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता हे सगळं ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं आणि मस्त असा लाल मिरचीचा चटपटीत आणि झणझणीत असा आपला हा ठेचा तयार झालेला आहे. हा ठेच्यामुळे ना ही रेसिपी ना खाताना खूप मस्त वाटते. आता साधारणपणे हे 1 ते 2 चमचे आपण बनवून घेतलेले आहे. आता हे साईडला ठेवून देऊ. त्यानंतर इथं आता बघा, मी 2 मोठे बाउल किंवा 2 मोठ्या वाट्या इतके कुरकुरीत चिरमुरे घेतले. आमच्या भागात त्याला चिरमुरेच म्हणतात. बरेच जण मला कमेंट करून नेहमी सांगतात की ताई याला चुरमुरे म्हणतात. तर तुमच्या भागात त्याला काय म्हणतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघा, मी 2 मोठे बाउल असे चिरमुरे घेतले. यामध्ये पाव वाटी इतकी चपटी पापडी घेतली. त्यानंतर अर्धी वाटी इतकी थोडीशी जाडसर असणारी शेव घेतली. आता अगदी बारीक पणीने अगदी मोठी नाही, तर मध्यम जी शेव असते तर ती घ्यायची. आपल्या आवडीप्रमाणे ह्याचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो. आता ह्यामध्ये ना फरसाणा घालायचा. साधारणपणे मी 1 वाटी इतका हा फरसाणा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी इतके हे भाजलेले शेंगदाणे किंवा बोंबे शेंगदाणे असतात ना ते घेतलेले आहेत. ह्यामध्ये आता आपण जी शिजवून घेतलेली मटकी तर ती घातली. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा. आता कांदा आणि टोमॅटो मी 2-2 मध्यम आकाराचे घेतले होते. बारीक चिरून ना भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची. आता हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालते. ह्यामध्ये हिरव्या मिरच्या मिठावरती भाजून घेते आणि त्या पण ओबड-धोबड वाटल्या आणि मगाशी करून घेतलेला लाल मिरचीचा ठेचा संपूर्ण घालायचा. आता हे हलक्या हातानं ना सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आपण जी मटकी शिजवून घेतली आणि आपण जे काही सगळे फरसाणा, शेव जे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्यामुळे चव छान येते आणि लाल मिरची आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे त्यामुळे मस्त झणझणीत आणि चटपटीत पण चव येते. आज आपण ना मस्त अशी पुणेरी स्पेशल चटपटीत मटकी भेळ बनवतोय, जी खायला खूपच हेल्दी असते. यामध्ये कोणत्याही प्रकारे ओलसरपणा नसतो, जसं की आपण कोणत्याही प्रकारच्या चिंच गुळाची चटणी त्यामध्ये अजिबात वापरत नाही. ही मस्त लागते खायला. तर छान असा आपला मटकी भेळचा बेस तयार झाला. एका पेपरवर किंवा एका डिशवरती तर आपण हा बेस काढून घ्यायचा. आता वरून ना पुन्हा आता आपण जेव्हा सर्व करतो त्यावेळी ना पुन्हा वरून थोडीशी शिजवून घेतलेली मटकी घालून घ्यायची. मटकी घालून झाली की पुन्हा याच्यामध्ये बारीक शेव, त्यानंतर फरसाणा, चपटी पापडी, जे आपण आधी सुरुवातीला सगळं जिन्नस सगळे होते ते पुन्हा आपण वरून सगळं डेकोरेट करताना आपण वापरतोय. वरून थोडीशी आता बघा हिरव्या मिरची आणि लाल मिरचीचा ठेचा पण टाकून घेतला मी. ही भेळ ना संध्याकाळच्या वेळी ना मस्तपैकी असं गॅलरीमध्ये वगैरे मैत्रिणी किंवा घरच्यांसोबत ना मस्त अशा गप्पा मारताना खायला खूप मस्त लागते. सोबत मी लिंबू पण ठेवलेला आहे. मस्त असा लिंबू पिळायचा आणि छान अशी भेळ मिक्स करून खायची. खाताना ना जिभेला मस्त टेम्पटिंग चव येते. नक्की तुम्ही 100% पुन्हा पुन्हा कराल अशी मस्त चटपटीत ही मटकी भेळ तयार होते. तुम्हाला माझी आजची ही पुणेरी स्पेशल मटकी भेळ आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.